अग ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको की अश्विनी. अव्वा, 7 पोरींच्या पाठीला जुटिंग आलाय चांगलाच गमतीला आणि झंडूबाम सारखा लागलाय अंगाला झोंबायला. अग सांगू मी किती, बोलू मी किती, जीव लागलाय आंबाईला. जीव कशाला लागलाय रे आंबायला? पांढरी कापड घालून कशाला लागलाय तांबायला? हे समजा थोडा. आणि पोरीच्या लग्नाचं काय ते बघा. तुझ्यामुळे झाले सगळे. तर तुला लागते सरकारी नोकरी, 4 चाकी गाडी, पोरगा कसा एकटा असावा आणि मग ठरलं की 100 आटी. मग पोरगी द्यायची आहे उगाच माझ्यासाठी गद नको व्हायला तिची. तर पोरींच्या आयांचं आणि त्यांच्या मामांचं आयाट झालंय. काल तुझा भाऊ शिदूर घेऊन आलता सांडग्या नाकाचा. काय कान बिन फुकून गेला का काय ग तुझं? माझ्या भावाला सांडग्या नाकाचा म्हणताय सवय. मग नाक बघितलेस का तिच्या आरशात का? इसरू नका, त्याच्याच जीवावर जगायला. तर दमला नाही आमोसनी देऊन त्यो. जा आधी त्याच्या उदारे तेवढ्या बाजू जा, अख्ख्या गावभर करून ठेवलाय. तुमच्याकडे तर काय आहे हो? तुमच्यासारखा चेंगटा माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. बाई चेंगटापणा केला की मी सांगते की 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली हो माणूस एकच चड्डी घालतोय आणि ती फाडल्यावरती बर्शन कट्टा पुसाय देतो. काय होती? आणि गुरुवारच्या बाजारला जाताना कधीतरी 1 रुपया दिलाय सकाळ मला. पुढे जेवायला काय वाढू? तुला सांगू, जेवायला कशाला लागते? मग फक्त एक मुक्का द्यायची पाडवरून. मुर्दा बसवला तुमचा. अहो तुमचं भरेल, बाकीच्यांचं काय आणि माझं काय? मग असं कर, मी तुला मुक्का देतो, तुझं पाड भरून. मुक्का देतो म्हण. ग पैसे द्या. पैसे तुझ्याकडे नाही म्हणतेस. हाय, मला सांग, ही नवी साडी कुठून आणलीस तू? ते मी मागाशी करू नको, दे नीट उत्तर. सांगतोच मग अशी बाजाराला पैसे मागितल्यावर कसा मुक्का दिला असा का मी, तसाच मुक्का त्या दुकानदाराला देऊन आलो. गप बसतायसा का? कशाला उगाच बोंबलायला लागलायसा? आणि ते मारत्याकडे वाळत. कोण मारत्या? मारत्याले 12चा आहे. मला जाता जाता काय म्हणलं माहिती काय? काहीचं गावलं. बास करा, काय नवस तुमचं. हे बघा, पोरीच्या लग्नाचं तेवढं लवकर बघा. पोरगीच्या लग्नात म्हणजे तुला काय वाटलं मी काय ग बसलो काय? बघा लागलो की मी. मग नाहीतर कुणाकडे तरी चौकशी करूया काय? असं म्हणतीस? चल बघूया. थांब. हिला येईनात कोण बघायला आणि ही लागल्या नाचायला, आम्ही लागलो टाचा घासायला. काय गोपाळ, काय झालं? तुझं तेवढं तोडण्यापाणी केलंस आणि मला म्हातारी केलं सवय. बरोबरच्या पोरीसनी पोरं झाली आणि मला घरातनं बाहेर बी सोडलं नसा. वय ग माझं बाळ, आता तुझ्यासाठीच बघायचं चालू आहे की नाही? बघ, नाहीतर जातो यातले एका संग पळून मी. काय म्हणलीस? पळून जातीस वय ग? अगं, या खुरप्याच्या जीवावर तुला मोठी केल्या. हे काय आमचं नाक कापाय वय? अश्विनी, बांध गेला खुट्ट्याला. आलोच. अगं बांधू नकोस की ग मला. सोड मला. अश्विनी, धरलाय.
चला हो. शिवशंभो शिवशंकरा नवनाथ नवनारायण श्री गुरुदेव दत्ता गणेशा गणपती देवा गजानना देवा बिरोबा हे मारुतीराया हे आई तुकाई आणि रखुमाईच्या विठ्ठला गावच्या मसुईतल्या मासाहेबा नमस्कार करतो गावच्या थळपांढरीला. गावाला पडलंय मोठं कोड 6 फुटानं 3.5 फुटाव आलंय रामस्वामीचं गोड. आमच्यातलं पुढे गेलं की निम्म्या गावाला पडलंय कोड. काय लिहू दे नाही थांबत आमचं गोड. पाळक नाही तुमच्या गावाला बायका लागलात मारुतीला पळायला. श्रावणात पांढरी साडी नेसून लागली महादेवाला पळायला. तुमची शाळा लागली गावाला कळायला. रोटरवाला लागलाय 150-250 करायला. शेतकरी लागलाय तळमळायला. बघल त्या पोरगीच्या आईला गव्हर्नमेंट स्टुडंट या प्रसारवंट पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे. कुठून हुडकायचा सांगा मला. शेती कमी आणि कोणत्याला एजंट माहिना. काय होयाचं गावाचं देवाला माहित बाबा. महाराज पाया पडते. बोल माई लय अडचणीत दिसती आज तू. नाही महाराज आमच्या पोरीचं लग्न ठरेना हो. पोरगीचं पडलंय मोठं कोड कुठं खपिवणार येड. आणि म्हातारी मोदीचं पैसे आल्यावर सारखं खात्यात मनग्याच्यातलं वड. खरं का खोट. खरं आहे महाराज. तुला 4 एकर रान आहे पण शेजार धर्माला तू घाण आहेस. लोकांचा बांधतो करतीस कडला कांडी घालून वापरतीस. खरं का खोट. अगं बाई महाराजाला सगळंच कळतंय वाटतं. वय महाराज कष्टाला तू मागे पडत नाहीस. कष्टाला तू मागे पडत नाहीस पण हातात तुझ्या लक्ष बी ठरत नाही. खरं का खोट. खरं आहे महाराज. परड्यातली पिसाळलेली ताईबाई तुम्ही शांत केली सा पण रीती रिवाजाचा तुम्हासनी इसर पडला. खरं का खोट. खरं आहे महाराज. महाराज रीती रिवाज म्हणजे काय जरा इसखटून सांगा की. तुमच्या मागच्या कोणीतरी पळून लगीन केलंय. लग्नानंतरच्या चालीरीतीचा तुम्हाला इसर पडलाय बघा. खरं का खोट. महाराजांना सगळं कळते की. महाराज हे एकदम खरं आहे. आमच्या अण्णानेच पळून जाऊन लग्न केलेलं आहे. आता त्याला जाऊन विचारायला पाहिजे काय काय आमच्याकडं राहून गेले ते. चला चला लवकर चला मामांजीसनी विचारूया मग काय राहिलंय ते. या विचारून बाई आजवार येतोच मी. शिवशंभो शिवशंकरा नवनाथ नवनारायण श्री गुरुदेव दत्ता. आता मामांजीसनी कुठे ओळखायचं ग तुझ्या. हा ते कुठं 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 हिंडत असते. चल चल बघूया हुडकून आता. चला. घरच कोणी जाऊ पळून दोघ चल खाऊ तो पुलोनी. मी तुझ्या विना मी तुझ्या विना मी तुझ्या विना राहिलो भुता. ये देना एकच मोका दे 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 देना एकच मोका. बोल नको चाशा नको नको शहनाई. आजा नको बाजा नको झाली मला आई. तू माझ्या घरी तू माझ्या घरी तू माझ्या घरी जीवाचाच खा. ये देना एकच मोका. ये 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 देना एकच मोका. चावली गांधील मासिकच चावली. काही म्हातारपणात बिघडली रे बाबा. 2 पोरींच्यावर ऑपरेशन कराय माळाच्या दवाखान्यात गेलतो. तिथनं आले पळून का तर पोरगा पाहिजे म्हणून. आणि आता पोरगा पाहिजे म्हणून लागली गळ्याला लोंबकाळायला. मला घेतय माहिती का आता माझं वाढ वाटेना होय तुम्हासनी. इथनं माग माहेरला एका वस्तीला गेलो. इकडं नुसतं उकळतायसाठी. तसं तेव्हा दिसतीच कशी छापील पातळा. छप्पर चंदागत दिसती छप्पर चंदागत. आता कशी दिसतोय अगं सांगतो तरी आई त्या टायमाला बाजारातनं परत आलीस की लाल भडक व्हायची दिसत. चला बाई
काय तरीच बाई तुमचं असं काय करताय साव मला कस तरी होतंय पुढे सांगा की सांगतो कसं होतंय ग गोबासाबाई सांगितलं काय पुढं 8 पोराचं बाय सणवाने असतं चकाळ्यावाने करावं लागलं तसंच असतंय जागा गावल तवा आणि टायमिंग गावल तवा थांबून चालतंय हे बघितलं का यांचं काय चाललंय तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बळस तुझ्या टेरीचं खडू आपलं टायरीचं खडू लागले घासायला आणि तुला गाव लागले हसायला अरे या गाडीच्या टायरी पुऱ्या झिजल्या असतील पर कमान पाटा अजून खणखणीत आहेत अजून आहेच का हाईच असून दे आबा आबा तुला एक विचारू का एका पाठोपाठ एक विचारलं तरी चालतंय पहिलं एक तरी विचार ते नव्ह तुझं लगीन झाल्यावर लग्नाच्या चाली रूढी काय केल्यास की नाही अरे नाही रे त्या आबा 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 अगं हेच तुझ्या नातीच्या लग्नाला कुचमाय लागले बघ हे तेवढं पुरं करायला लागते करा बाबा करा पुरं करा होय खरं आता सगळ्याच सांगाय ना ग सावर्ड्याच्या अक्का साहेबांनी तेवढंच सांगूया सांग्या अश्विनी चल बघू लगीन लागत तयारीला होय होय चला चला आता माझं राहिल्यानं या टायमात पुरं करत्यात म्हणल्यावर करणार का कवा होऊ दे खरं हाऊस माऊस पुरी झाली पाहिजे लागा बाबांनो तयारीला कशी नशिबान थट्टा अशी मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली अरे माझं बोरणान हाय का जागरण हाय ह्यो बाण कशाला आणलासा माझी वट्टी भरणी करतासा का काय अगं बाई पाणी सुमसुमीतच लागायलंय म्हातारं म्हटलं का काय काय गोड वाटतंय सुनबाई तसं पाठीमागे जरा हात फिरी मामाची ती हातावरच घाण केली अगे ते किस्तूड हाय पाक आवागल्यानं असं का करतीस ठिशी तुझं डोळे फुटलं का काय काय बी बोलतेस होय नाही वसारे अगं म्हातारडे तू बी काय कमी आहेस का डाव की तुझा हिसका काय हिस्सा वचपा जाऊन ती झाडून समध्यांच्या समोर
ते आत्ताच मला लोंबकाळतीन तुला टाकते होय तर मी बी काल हाड फोडून फोडून खाल्ल्यात बघतोच हिच्याकडं कशाला सांगतीस तू ग नकटे मोठ नाक फुगवून ग तुझ्या आईला लग्नासाठी बसल्या बचत गटाचा साहेब आला आमचं घर आणि बाकीचं सगळं केलंस तू ग त्या आपल्याचं माझी राणी तू ग माझी राणी तू ग आता मी सांगते ऐका कशाला सांगतेस टिमके तू या मोठ्यापणाच्या बाता ग या म्हाताऱ्याला बोलून आलीस खालीस त्याच्या हाता ग बसत नाही जाती गोदीत एवढ्या मोठ्या भावकीत ग एकटीच तू ग मुलगाची कुचकी एवढ्या मोठ्या भावकीत ग माझे शाणे तू ग माझे शाणे तू ग अगं शिदुरीला आळवाची पानं आणलीस कुणाच्या गारिवली ग म्हातारा माझा नडून म्हणतोय नडवडीत काय घातलंय माझी राणी तू ग माझी राणी तू ग अगं शिदुरीला दिलीस कुक्कुडवाणी भरलेली तू दुरडी ग खांजळून खांजळून मेला मुरारी माझी शानी तू ग माझी शानी तू ग ऐक ग म्हातारे अगं बोल की ग मला बघायला आल्यावर तू दावलास मानापाचा माळ ग 4 वर्ष झालं नाही तर गेला वन माझी शानी तू ग माझी शानी तू ग अगं नटी सारख्या पुरी लागल्या माझ्या पोराच्या माग ग काय बोलून घेऊन आला यो अशी म्हणीन ग माझी राणी तू ग माझी राणी तू ग अरे त्यांना म्हातारा गप बसला असाच वासुन्या पिसाळ्या ग आणि लागल्यात सगळीकडे धुमाकूळ घालायला आगा आगा आग ग बसा या बायका बी लागल्यात कान ठवकारून ऐकायला बघा की कशा बघतात आ ए बाई तू काय हसतेस तुझ्या घरात काय यजला आहे वय याच्यापेक्षा अगं बायानो घरोघरी मातीच्या चुली आणि आई बापाच्या जीवाला घोर म्हणजे वयात आलेल्या मुलीनो तुमच्या बापाला समाजात मान खाली घालायला लावू नका अगं बायानो कुणाचा तरी हात धरून पळून जाऊ नका ज्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपलं तुझ्या आयुष्याचं भलं व्हावं तुला चांगलं स्थळ मिळावं तू सुखी राहावीस म्हणून झटणाऱ्या तुमच्या आई बापाला रडवू नका होय बायानो तुमच्या आई बापाला रडवू नका गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती